नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकीला ऐश्वर्याने बैलसुद्धा घेऊन गेलेले असतात आणि जानकी आता स्वतः नांगर घेऊन ते शेत नांगरायला निघालेली असते. तर लगेच सयाजीराव म्हणतो की कशी तू शेती करणार ग, ना तुझ्याकडे ट्रॅक्टर, ना तुझे बैल आणि ना तुझा नवरा तुझ्यासोबत, मग कशी शेती करणार. तर ऐश्वर्याला खूप हसायला येत असतं. त्यावर जानकी म्हणते की हो मी आहे ना, आणि माझी ही माती. म्हणून जानकी खाली वागते आणि काळ्या आईतील ती माती उचलते, आपल्या डोक्याला लावते. ही माझी आई, माझी माती मला पडून देणार ना, मी मागे हटणार, शेत नांगरणार म्हणजे नांगरणारच, असा जानकीने आता पण केलेला असतो. तेव्हा बायकांना आता जानकीची खूप काळजी लागते आणि आता सयाजी पाटील आणि ऐश्वर्या दोघांना तर खूप हसायला येत असतं, कारण एकटी जानकी कसं शेत नांगरणार याचं त्यांना असं वाटत असतं की हे करू शकत नाही. तेव्हा आता रणरागिणी जानकी पुढे येते आणि काळ्या आईचं दर्शन घेते आणि नांगर आपल्या खांद्यावर घेते. हर हर महादेव अशी गर्जना करून आपली जानकी ही नांगरायला तयार होते. तेव्हा आता सयाजीराव आणि ऐश्वर्या तर बघतच उभे असतात. एक तोंडावर त्यांच्या असं उमटतं की जानकी आता हे सर्व करू शकेल, म्हणून अगदी धक्क्याने आणि एका शॉकने ते जानकीकडे पाहायला सुरुवात करतात. गुलाबदादांना जानकीची खूप काळजी वाटते, कारण इतक्या मोठा नांगर आपल्या जानकी बहिणी कसे ओढू शकतील. तेव्हा आता जानकी नांगर ओढायला सुरुवात करते तर सर्वजण टाळ्या वाजवतात, परंतु पुढे गेल्यानंतर मात्र थोडासा पायसा जानकीचा अडकतो आणि आता जानकी बहिणीला हा नांगर काही पेलवत नसतो, म्हणून सर्वांना खूप वाईट वाटत असतं. गुलाबदादा आणि गावातील बायका म्हणतात की जानकी बहिणी अहो थांबा, सोडा तो नांगर वहिनी, सोडा नांगर. परंतु सयाजी पाटील आणि ऐश्वर्या या दोघांना खूप असं हसायला येत असतं. तेव्हा दुसऱ्या ताई सुद्धा म्हणतात की जानकी वहिनी अहो राहून द्या तो नांगर, जाऊन द्या, कशाला हे सर्व करतात. परंतु जानकी मात्र काही ऐकायला तयार नसते. शेवटी जानकी ही अगदी कसोटीने ते शेत नांगरायला सुरुवात करते. सर्वजण तर अवाक होऊन पाहतच असतात. तेव्हा आता जानकीला खूप त्रास व्हायला सुरुवात होती, कारण इतका मोठा नांगर कशी शेती ती नांगरणार. तरी सुद्धा तिने आपल्या हिमतीवर आणि ताकदीवर तो नांगर ओढलेला असतो आणि आता तिचा पायाचा असा तोल जातो, कारण पायामध्ये चप्पल वगैरे काहीच नसतं आणि आता नांगर तो खाली पडणार. तोच लगेच ऋषिकेश धावून येतो, परंतु त्या अगोदर मात्र ऐश्वर्या आणि सयाजी पाटील यांना खूप असा आनंद होऊन ते उड्या मारत असतात. परंतु आता जेव्हा ऋषिकेशला पाहतात, ऋषिकेशने नांगर धरलेला असतो, तो नांगर पडता पडता त्याने तो वाचवलेला असतो, म्हणून आता सयाजी पाटील आणि ऐश्वर्या यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. तेव्हा आता जानकी खाली बसलेली असते आणि ऋषिकेशकडे एकटक पाहत असते. ऋषिकेश जानकीकडे बघत असतो. गावातील आपल्या जानकीच्या सर्व बायकांना, मैत्रिणींना आनंद होतो की दादा आले, दादा आले, म्हणून सर्वजण अगदी हसतात. ऋषिकेश आपल्या जानकीकडे बघत असतो आणि आता गुलाबदादा सुद्धा खुश होतात, परंतु हे ऐश्वर्या आणि सयाजी पाटील यांचा तर खूपच असा जळफळाट होतो. ऋषिकेशला बघून जानकीला इतका आनंद होतो. जानकी उठते आणि काय ऋषिकेश. तेव्हा आता लगेच गावातील शेतकऱ्यांना खूपच आनंद होतो. एकमेकांना ते टाळी देतात आणि तेथे सौमित्रची सुद्धा एंट्री होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, आपण एकत्र संसार सुरू केला, चकली लाडू करंजा एकत्र बनवल्या, आपल्या ओवीला सुद्धा मरणाच्या दारातून आपण एकत्र खिचून आणलंस. मग तू माझ्यासाठी घेतलेलं हे चॅलेंज मी एकटीला कसं तुला पूर्ण करून देईन. जानकी तू माझी बायको आहे, तुझ्या पायाखालचे सुद्धा काटे माझे आहेत आणि तुझ्या खांद्यावरचं हे ओझं सुद्धा माझं आहे. तेव्हा आता जानकीला इतका आनंद होत असतो आणि या दोघांना एकत्र बघून आपल्या सौमित्रला खूप आनंद होतो, गुलाबदादांना पण, गावातील सर्व बायका आणि शेतकऱ्यांना सुद्धा. परंतु हे सयाजीराव आणि ऐश्वर्या मात्र अगदी जळा वृत्तीचे त्यांच्याकडे बघत असतात की त्यांना आता असं वाटत असतं की नक्की शेत नांगरणार आणि जानकी हे चॅलेंज स्वीकारणार. आता ह्या सयाजीरावाला खूप भीती वाटायला सुरुवात होते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या खांद्यावर तो नांगर घेतात आणि दोघेही नांगराला ओढवायला सुरुवात करतात. तेव्हा गावातील सर्व शेतकरी अगदी खणखणून टाळ्या वाजवतात. एकच वादा ऋषिकेश दादा अगदी मोठ्याने ओरडायला सुरुवात करतात. एकच अशी घोषणा सुरू असते की एकच वादा ऋषिकेश दादा, आणि जानकी सुद्धा आता सर्वांसोबत म्हणते की हर हर महादेव. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत हसत तो नांगर ओढत असतात. सर्व
सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात आणि अगदी कौतुकाने आपल्या जानकी आणि ऋषिकेश दादांकडे बघत असतात, त्यांचे कौतुक करत असतात. सौमित्राला सुद्धा खूप आनंद होत असतो, परंतु ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो आणि त्या सयाजीचा. शेवटी सयाजीला खाली मान घालावीच लागते. सौमित्रा आणि सर्व गावातील शेतकरी बायका हे टाळ्या वाजवत असतात. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी ते शेत अगदी नांगरायला सुरुवात करतात. थोडंसं नांगरून सुद्धा होतं आणि चला आता शेतकरी मोठमोठ्याने घोषणा करायला सुरुवात करतात. अगदी एका आवाजात गर्जना सुरू होते, आला रे आला मुळशीचा वाघ आला, आला रे आला मुळशीचा वाघ आला. तेव्हा आता सर्वांच्या डोळ्यामध्ये अगदी आनंद अश्रू येतात आपल्या जानकी बहिणीसाठी आणि आपल्या ऋषिकेश दादांसाठी. सर्वजण अगदी बघत असतात आणि सर्वांना खूप आनंद होतो. गावातील बायका लगेच तेव्हा एका बाईला खूप राग येतो. एक बाई पुढे येते आणि म्हणते, अरे एका मर्दासारखं उभं राहिलात, लाज वाटलं पाहिजे आपल्याला. आपले हात फक्त टाळ्या वाजवायला आहेत का? नाही, आपली जानकी बहिणी आपले ऋषिकेश दादा तिकडे एकटे नांगरं ओढतात आणि आपण फक्त बघत उभं राहायचं का? थोडेसे तरी लाजा आपल्याला वाटायला हव्यात. म्हणून सर्व बायका ह्या आपला पदर कमरेला खोचतात आणि चला ग असं म्हणून धावतच त्या आपल्या ऋषिकेश दादांना आणि जानकी बहिणीला मदत करायला जातात. ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं काय करतात, कुठे जातात? परंतु बायका कुठे जानकीचं ऐकत असतात. तर ऐश्वर्या म्हणते की ह्या तर ऐकतच नाही आणि डॅडा बघा ना, अहो बघा त्या तर त्या जानकी आणि ऋषिकेशला मदत करायला जातात. सर्व बायका धाव घेतात. परंतु आता मात्र त्या आपल्या ऋषिकेश आणि जानकी बहिणीजवळ येऊन त्यांना बाजूला व्हायला सांगतात. दादा वहिनी तुम्ही बाजूला व्हा. तर ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो, तर ती आपल्या डॅडांना म्हणते की डॅडा हो करा ना काहीतरी. शेवटी आता बायका पुढे, ऋषिकेश दादा मागे आणि गुलाबदादा तर अगदी धावतच येतात, ऋषिकेश दादांना साथ देतात. तेव्हा आता सर्व शेत अगदी त्या बायका जानकीला मदत करून आपल्या खांद्यावर तो नांगर घेऊन ते शेत नांगरतात. ऐश्वर्याचा अगदी पडलेला हा चेहरा पाहण्यासारखा होतो आणि सयाजी पाटील तर चक्क खाली मान घालतो. एक काही करायला त्याच्याकडे अगदी उरत नाही. अगदी इतका मोठा हसणारा आज मात्र खाली मान घालून बघत असतो आणि त्याचे जे काही आता बोलणारे कुत्रे असतात तर ते एकही बोलायला तयार नसतो. सर्वजण अगदी खाली मान घालतात आपल्या जानकीचे आणि ऋषिकेश दादाच्या या यशामुळे. गावातील आपले सर्व शेतकरी टाळ्या वाजवतात. आपला सौमित्र सुद्धा या आनंदामध्ये सामील असतो. जानकी सर्व बायका एकमेकीकडे बघून तो नांगर ओढत असतात. असं करता करता सर्व शेत नांगरून होते आणि सर्वांना इतका आनंद होतो की सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक असं स्मित हास्य असतं. सर्वांचे चेहरे खुलले जातात. मदतीला धावत आलेले आपले गुलाबदादा मोठमोठ्याने ऋषिकेश दादा, तर गावातले शेतकरी म्हणतात जिंदाबाद. तर जानकी बहिणी, गावातील शेतकरी पुन्हा म्हणतात की जिंदाबाद. आणि असा जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची घोषणा सर्वांच्या कानावर अगदी घुमत असते. तेव्हा मात्र आता सयाजी आणि ऐश्वर्या खाली मान घालून हे सर्व पाहत असतात. आज आपल्या जानकी बहिणीनं सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणून सयाजीचं हे चॅलेंज आता जिंकलेलं असतं आणि तेवढ्यात जानकी ही जवळून येत असते तर सयाजी काकाचा तोल जातो. जानकी म्हणते की धरते सयाजी काकांना आणि हळूहळू सयाजी काका असं काय करतात आणि म्हणते की काय झालं, पायाखालची जमीन सरकली. आणि ऋषिकेशचा हात हातामध्ये घेऊन ती दाखवते की तुम्ही मला जे चॅलेंज दिलं होतं ते माझ्या नवऱ्याच्या साथीने मी पूर्ण केलं. संपूर्ण शेत आम्ही दोघांनी नांगरून दाखवलं. त्यामुळे आता तुम्ही आणि कोणीही आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये यायचं नाही. त्यामुळे विना कमिशन बाजाराला तुम्ही आता विरोध नाही करू शकत, करायचं नाही. आणि आज शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशातून तुम्हाला एकही रुपयाचं कमिशन इथून पुढे नाही मिळणार. त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दाला जागा. तर सयाजी पाटलाचे लगेच आता चेहऱ्याचा रंगच उडतो की नक्की आता काय होईल काय नाही, कमिशन आपल्याला मिळणार नाही. म्हणून ऐश्वर्या आणि सयाजीच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषिकेश तोऱ्यातच सयाजी पाटील आणि या ऐश्वर्याकडे पाहत असतो. जानकी वहिनी म्हणते की आम्ही चॅलेंज जिंकलो आणि सयाजी काका तुम्ही आता फक्त तुमचा शब्द पाळायचा. तर आता सयाजी तर खाली मान घालतो आणि ऋषिकेश दादा हा सयाजीकडे मोठ्या तोऱ्यात पाहत असतो. तेव्हा आता गुलाबदादा म्हणत असतात की ऋषिकेश दादा जिंदाबाद, जानकी बहिणी जिंदाबाद. सर्व शेतकरी त्यांची साथ देतात. सर्वजण एकदा पूर्ण गाव हे टाळ्या वाजवतं. तेव्हा आता सयाजी पाटील लगेच आपले जे काही सहकारी आहे त्यांना घेऊन लगेच तिथून पळ काढतो. ऐश्वर्याची सुद्धा पळताभुई होते आणि जानकी ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांकडे खुर्चून पाहत असतात.
ज्या सर्व शेतकरी आणि गुलाबदादा हे जोरजोराने टाळ्या वाजवतात. ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीचं यांचं तोंड भरून कौतुक होत असतं. सौमित्र सुद्धा अगदी खुश असतो आणि टाळ्या वाजवतो. ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तिला कुठे हा जानकीचा आनंद सहन होतो. लगेच तोऱ्यात पुढे येते आणि मोठ्याने ओरडते की जानकी, मी तुला सोडणार नाही. तेव्हा आता गावातील सर्व बायकांना ह्या ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि जानकी मस्त तोऱ्यात आपल्या हसून ऐश्वर्याकडे बघायला सुरुवात करते. तेव्हा मात्र आपला जो खंड्या असतो तर तो धावूनच या ऐश्वर्यावर येतो आणि एक जोराची ढुसणी तिला मागून देतो आणि तिला तोंडावर चिखलात पाडतो. तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे चिखलाने भरलेली असते आणि अशी ही आपल्या पापाची शिक्षा ऐश्वर्याला चक्क ह्या मुक्या जनावरांनी आज दिलेली असते. सर्वांना अगदी हसायला येत असतं. मोठमोठ्याने सर्वजण हसत असतात आणि टाळ्या वाजवत असतात. जानकी ऋषिकेश सुद्धा इतके हसत असतात कारण ऐश्वर्याचा तो चिखलाने भरलेला चेहरा अगदी पाहण्यासारखा होत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की खरं तर पडलेल्या माणसांना हसू नये असं म्हणतात, परंतु जो माणूस दुसऱ्यांना पाडायचा प्रयत्न करतो तोच जर असा तोंड घासी पडला तर, आणि चिखलेला भरणाऱ्या ज्या ऐश्वर्याचा चेहरा आणि पूर्णपणे चिखलाने ती माखलेली असते आणि उठून उभा राहते आणि बघत असते. सर्वजणी अगदी ऐश्वर्यावर हसत असतात कारण अगदी भूतासारखी ही ऐश्वर्या सर्वांना दिसत असते. तेव्हा जानकी मात्र खूप छान असा डायलॉग मारते. ती म्हणते की पडलेला माणूस जो चिखलात उभा राहतो तर दुसऱ्यांना पाडायचा जरी प्रयत्न करत असेल तर मग मात्र तो पडल्यानंतर हसू कंट्रोल कसं करायचं. अगं ऐश्वर्या, जे मुक्या जनावरांना कळतं ते तुला नाही कळत. आता तरी अजून वेळ गेलेली नाही, नीट वाग. शिंग मारू नकोस, नीट वाग. हे जे लागलेले डाग आहे ना आणि मनावरचे डाग कसे पुसून काढता येईल याचा विचार कर. तेव्हा आता पूर्णपणे चिखलाने भरलेली ऐश्वर्याकडे सर्वजण बघून हसत असतात आणि ऐश्वर्या अगदी भूतासारखी पाहत असते आणि अगदी डोळे वटारून चिखलात पडली. इतका अपमान झाला तरी सुद्धा काही स्वतःचा तोरा कमी करत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या तेथे काहीच न बोलता शेवटी तिला तेथून अगदी खाली मान घालून निघून जावं लागलं आणि माखलेल्या अगदी या चिखलाने. तेव्हा आता सर्वांसमोर तिचा इतका अपमान होतो आणि तोंड पाडून शेवटी तेथून निघून जाते. त्यानंतर आता जे शेतकरी जानकी वहिनीला अगदी टोमणे मारून अगदी बोललेले असतात तर ते पुढे येतात. जानकी वहिनींची माफी मागतात. जानकी वहिनीला म्हणतात की मला माफ करा कारण मगाशी मी तुम्हाला खूप काही बोललो. तुमच्यातील जी काही अशी श्रीमंत बाई वाटल्या होत्या ज्यांच्या पायाखाली पायघडे असतात, पण खरंच तुम्ही खूप वेगळ्या आहात, त्यामुळे खरंच मला माफ करा. तेव्हा आता तो शेतकरी चक्क जानकी वहिनींची माफी मागतो. त्यावर जानकी मोठ्या मनाने म्हणते की नाही हो दादा, तुमचं जी काही चूक होती ती तुम्हाला समजली. मोठ्या मनाने तुम्ही आज माझी माफी मागितली, यातच माझा खूप मोठा आनंद आहे आणि सर्वजणांनी पुन्हा माझ्यावर आता विश्वास ठेवला. मी जे काही खरं वागत होते तुम्ही त्याचा मान मला दिला आणि आज तुमच्या या म्हणजे एकमेकांच्या साथीने आणि तुमच्या या एकीच्या बळाने आज मी जिंकू शकले. तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात, तोच माझा खरा आनंद आहे, असं खूप मानाने आपली जानकी उत्तर देते आणि सर्वांना जानकी वहिनीचा आणि ऋषिकेश दादांचा अभिमान वाटत असतो. सर्वजण अगदी आनंदाने त्यांच्याकडे पाहत असतात, टाळ्या वाजवत असतात. तर जानकी म्हणते की खरं तर मी तुमचे सर्वांचे आभार मानले पाहिजे. मोठ्या मनाने जानकी ही सर्वांना हात जोडते आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच असं करत असते. सर्वांचे आभार ती मानते अगदी तोंड भरून आणि सर्वजण अगदी खणखणून टाळ्या वाजवतात. ऋषिकेशला सुद्धा आपल्या जानकीचा खूप अभिमान वाटत असतो कारण आता ऋषिकेशला प्रत्येक शेतकऱ्याची साथ आपल्या जानकीनं मिळून दिलेली असते. प्रत्येक शेतकरी आणि गावातील सर्व एकत्र आलेले शेतकरी जानकी आणि ऋषिकेशच्या बाजूने जानकीमुळे आलेले असतात. आज जानकीने दाखवून दिलेलं असतं की एकीचं बळ काय असतं. त्यावर आता सौमित्र सुद्धा तेथे हा आनंदात सामील असतो. सौमित्र म्हणतो की वहिनी, मला सुद्धा आनंद आहे, तूही. आणि परत ऋषिकेश दादांकडे पाहतो की तुम्हीही पैंज जिंकली. तेव्हा ऋषिकेश सुद्धा आपल्या सौमित्राकडे बघत असतो. तर सौमित्र म्हणतो की हा विजय फक्त आपल्या दादा बहिणीचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे, तर आपल्या सगळ्यांचा आहे, तुमच्या सगळ्या लोकांचा हा यश आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जी काही मदत केली आणि सर्वांच्या जे काही शुभेच्छा होत्या त्यामुळे हे सर्व शक्य झालं. त्यामुळे आता ऋषिकेश दादाची योजना आणि तुमच्या सर्वांची एकजूट यानेच या गावाचा फायदा होईल. तेव्हा आता गावातील शेतकरी
शेतकरी तर टाळ्या वाजवतातच, परंतु शेतकरी एक पुढे येतो आणि म्हणतो की खरंच हो, आमचा सर्वांचा फायदा होईलच आणि इथून पुढे जे काही होईल, जे काही ऐकायचं असेल ते केवळ फक्त आपल्या दादांचंच ऐकणार, बाकी कुणाचंही नाही. आणि आता आमचा जो काही शेतातील भाजीपाला आहे तर आम्ही अगदी बेफिक्रीने विकणार आपल्या बाजारात. आणि आता त्या सयाजीरावाला आम्ही नाही इथे मध्ये मध्ये करून देणार, त्याला आता अडवणार आम्ही, त्याला आता आम्ही डावलणार. आणि दादा हे केवळ तुमच्यामुळे झालं, म्हणून ऋषिकेश दादांचे सुद्धा सर्वजण कौतुक करत असतात. त्यावर आता ज्या ताई असतात तर त्या म्हणतात वारे वा, फक्त ऋषिकेश दादांचं यश आहे का, श्रेय आहे का, पण आमच्या जानकी बहिणीचं काय, त्या सुद्धा आमच्या दादांच्या सोबत होत्यात, दोघांनी एकत्र मिळून ही लढाई जिंकली. आणि त्या ताई ऋषिकेश दादांना विचारतात की ऋषिकेश दादा तुमच्या ताई बरोबर बोलतात ना. ऋषिकेश दादा म्हणतात की हो, अगदी बरोबर बोलल्यात, त्या जानकी शिवाय हा ऋषिकेश दादा कधीही अपूर्ण आहे. म्हणजे माझ्यात सुद्धा ताकद आहे, परंतु मला बळ देणारी माझी बायकोच आहे. मी जर वाट चुकलो तर योग्य दिशा दाखवणारी माझी बायकोच माझ्या सोबत आहे. काही तिने करून दाखवलं ते केवळ जानकीनेच करून दाखवलं, असं ऋषिकेश आपल्या जानकीचं कौतुक करत असतो. परंतु जानकी पुढे येते. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, बिलकुल असं काही नाही, यांना सवयच आहे की मला कायम ते क्रेडिट देत असतात. पण आज जर माझ्यासोबत ऋषिकेश नसते ना तर काय झाले असते माहिती नाही. आणि ऋषिकेश, हे सर्व झाले ते तुमच्या साथीने, तुमच्या साथीनेच मी पूर्णपणे उभे राहू शकले. केवळ हा विजय आहे तर तुमच्यामुळे. म्हणून आता जानकी सर्व श्रेय हे ऋषिकेशला द्यायला सुरुवात करते. तर ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, हे सर्व तुझ्यामुळे शक्य झाले. असं दोघांमध्ये चालू असताना एक शेतकरी म्हणतो की ऑर्डर. आता सौमित्र म्हणतो की बघितलंस का गावकऱ्यांनो, गावातील फक्त एकच असं जोडपं असेल की जे आपल्या कौतुकाचं, यशाचं एकमेकांना श्रेय देत असेल. एकमेकांशी ते भांडतात पण ही एकीच त्यांची ताकद आहे. सर्वांना आता ऋषिकेश दादा आणि जानकी बहिणी या दोघांचं खूप कौतुक वाटत असतं. इतकं मोठं शेत त्यांनी अगदी खंबीरपणे नांगरून दाखवलेलं असतं आणि ह्या साईजी पाटील ऐश्वर्याला चांगला धडा शिकवलेला असतो. त्यानंतर मात्र आता इकडे हा रणदिव्यांच्या घरामध्ये सारंग आणि आजी एकमेकांशी बोलत असतात, गप्पा करत असतात. जे काही चणे असतात तर आजी खात असते आणि सारंग खायला घेतो. आणि जेव्हा तो खातो तेव्हा त्याची चव घेऊन तो आजीला विचारतो की काय ग आजी, हे चणे किती दिवसापासून कुठे लपून ठेवले होते. तर लगेच आजी म्हणते की 1 वर्ष झाले, पारंपरिक आहे ते. तर आता सारंग डोक्याला हात लावून घेतो आणि तेवढ्यात मात्र आता ही चिखलाने भरलेली ऐश्वर्या दाराशी येते आणि आजीचं लक्ष त्या ऐश्वर्याकडे जाते. तेव्हा आता इतकी चिखलाने भरलेली ऐश्वर्या अगदी भूतासारखी दिसत असते. आजी तर जोराने उठते, घाबरते, अरे बापरे, भूत 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 असं करायला ती सुरुवात करते. ऐश्वर्या तसतशी आतमध्ये येत असते तर आजी पुढे पुढे पळत असते. ऐश्वर्या पुढे येते तर सारंग म्हणतो की आजी अगं शांत हो. आजी कुठे शांत असते, आजी भूत 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 म्हणून थरथर कापत असते. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की आजी अगं शांत हो. आजी कुठे शांत राहायला सुरुवात करते. आजी म्हणते की अहो बाई, कोण आहात तुम्ही, या घरामध्ये कशाला आलात, या घरामध्ये तुम्हाला जागा नाही. तर आजीने सुद्धा या ऐश्वर्याला ओळखलेलं नसतं आणि सारंग सुद्धा आता काही ऐश्वर्याला ओळखत नाही. तो सुद्धा म्हणतो की अहो बाई, तुम्ही डायरेक्ट अशा घरामध्ये कशाला आलात, हे घर तुमचं नाही, हे घर आमचं आहे, तुम्ही आमच्या घरात कशाला आलात, कोण आहात तुम्ही, कोण, असे जेव्हा सारंग विचारतो तर ऐश्वर्या लगेच मोठ्या आवाजात म्हणते ऐश्वर्या आहे मी. सारंग लगेच टणकनी उडतो आणि ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतात. तर सारंग मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो की ऐश्वर्या अहो काय हे. आजी सुद्धा जोरजोराने हसायला सुरुवात करते. सारंग हसतच म्हणतो की काय ऐश्वर्या, काय अवतार केलात तुम्ही हा, बाहेर लहान मुलांसोबत मातीत खेळत होतात की काय. तेव्हा आजी म्हणते की मला काय वाटलं माहिती का, कारण रात्री कशी ही झोपताना पांढरं क्रीम अंगाला लावते, मग मला असं वाटलं की दिवसा काळं क्रीम वगैरे लावते की काय. दे टाळी दे आणि मोठ्याने हसते आणि परत आपला हात मागे घेते की नको, माझ्या हाताला तो चिखल लागेल, नाही काळं क्रीम लागेल. म्हणून आजी सारंगला जोराने टाळी देते आणि ते दोघे इतके हसत असतात. परंतु आता ऐश्वर्या तर खूपच तापलेली असते. ऐश्वर्या जोरात ओरडते की झालं का तुमचं हसून. तेव्हा आजी आणि सारंग तर अगदी घाबरतात. तेव्हा ऐश्वर्या सारंगच्या अंगावर येते आणि तुम्हाला खूप हसायला येतं का, खूप हसायला येतं. आणि हे सगळं
जे काही केलं ना ते तुमच्या ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीनं केलं. या सगळ्याला ती लोकच जबाबदार आहे, रिस्पॉन्सिबल तेच आहे, त्यांनीच हे सर्व केलं. सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय सांगतात, दादा वहिनीमुळे हे सर्व झालं. त्यावर ऐश्वर्या पुन्हा एकदा जोरात ओरडते की हो, मुद्दाम ते लोक मला त्रास देण्यासाठी करत असतात. त्या जानकीला मी आता नाही सोडणार, तिला चांगलीच अद्दल मी घडवणार आहे. सगळी माती माझ्या अंगाला लागली, चिखलात फेकलं मला माझ्या सर्व अंगाला, म्हणून आता मुद्दाम सारंग देखत नाटक करायला सुरुवात करते. हिला तर अगदी आपल्या खंड्याने धक्का दिलेला असतो आणि त्याचा आरोप मात्र सर्व काही करते जानकी वहिनीवर आणि ऋषिकेश दादावर. आणि आता सारंग सोबत मुद्दाम ती खोटं बोलायला सुरुवात करते की हे सर्व त्या दोघांनी केलं आणि ते मुद्दाम केलं, असं ती आता सारंगला खोटं सांगते आणि आजीला सुद्धा. सगळीकडे माती लागली, मी चिखलात पडले केवळ तिच्यामुळे. त्यावर आजी म्हणते की अगं नक्की काय झालं, तुला चिखलात ढकललंस की तुझ्या अंगावर काळी माती फेकली, काय झालं नक्की काय झालं. आणि तो ऋषिकेश हा कुस्तीपटू आहे म्हणून हातात काय तो माती घेऊन फिरतो की काय, अगं काय झाले ते सांग, अगं सांग ना गुंडे काय झालं ते. तेव्हा सारंग आजीला खुणावत असतो की शांत राहा, परंतु आजी कुठे शांत राहायला तयार असते. आजी ही ऐश्वर्याला विचारत असते की गुंडे सांग ना, मला ऐकायचं ग, सांग ना काय झालं. ऐश्वर्या कशी त्या चिखलामध्ये पडली हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येत असतं. तेव्हा सर्वजण तिला इतके हसत असतात, सर्व गाव आज ऐश्वर्याला हसलेलं असतं, हे तिच्या डोळ्यासमोर क्षण अगदी येत असतात. आजीचं सुरू असतं की सांग ना ऐश्वर्या कसं झालं हे, कशी तू चिखलात पडली. तर आता मात्र ही विचारल्यानंतर ऐश्वर्या धावूनच आजीवर येते आणि म्हणते की काय काय सांगायचं तुम्हाला, सिनेमाची गोष्ट येथे चालू आहे का, भंकच चालली का इथे, बाजूला व्हा, असं ऐश्वर्या आजीला रागाने बोलते आणि तोऱ्यात परत आतमध्ये निघून जाते. सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो ऐश्वर्या. तेव्हा आता तोऱ्यात पायरीवरून जात असताना तिचा पाय घसरतो आणि ती परत तोंडावर आपटते. तेव्हा सारंग आणि आजी म्हणतात की ऐश्वर्या स्वतःला सावरा. तेव्हा ऐश्वर्या काही न विचार करता परत आपल्या तोऱ्यात रूममध्ये निघून येते, हातातील फाईल फेकून देते. तेव्हा सारंग आजीला म्हणतो की आजी अगं नक्की काय झालं असेल. आजी म्हणते की माती. सारंग म्हणतो की काय माती, आणि एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात. तर ऐश्वर्या ही आपल्या आरशासमोर उभी राहते आणि आपला तो झालेला अवतार ही आरशामध्ये बघत असते. तिला आणखीनच जळजळाट होत असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्र सर्व गावासमोर सांगत असतो, मला पूर्णपणे खात्री आहे की हे दोघेही गमावलेली संधी पुन्हा मिळवतील आणि गमावलेली माणसं सुद्धा पुन्हा एकत्र आणतील, ही मला पूर्णपणे खात्री आहे, हो की नाही वहिनी. तर ऋषिकेश हा सौमित्रकडे पाहत असतो. तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, आम्ही दोघेही परत गेलेलं सर्व काही मिळू, पण आजची ही यश, आजचा हा दिवस सर्व काही आपल्या सर्वांचं आहे. सर्वांनी मिळून एकत्र आपण हा विजय साजरा करायचा, तो पण एकत्र असं खुश होऊन जानकी सर्वांना सांगते. तसं गावातले शेतकरी खूप खुश होत. तेव्हा गुलाबदादा आता पुन्हा ओरडत असतात की जानकी बहिणींचा ऋषिकेश दादांचा विजय असो. सर्व शेतकरी अगदा एकच जय घोषणा करत असतात, जानकी बहिणीचा आणि ऋषिकेश दादांचा विजय असो. तेव्हा आता सर्व शेतकरी आणि जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात घेऊन त्या शेतातून परत घरी यायला निघतात. सर्व गावात त्यांची मिरवणूक सुरू असते, सर्वजण नाचत असतात, हसत असतात आणि एका आवाजात जानकी बहिणीचा ऋषिकेश दादांचा विजय असो असे म्हणत घरी येत असतात. तेव्हा आता आपल्या चेहऱ्यावरील जे काही चिखल आहे तो पुसण्यासाठी ती पेपर्स घेत असते आणि ते जेव्हा आरशामध्ये पाहत असते तर तिला जानकीचं बोलणं पुन्हा आठवायला सुरुवात होते की आता शिंग मारायची बंद कर, हे लागलेले डाग आणि हे मनावरचे डाग कसे पुसून काढता येईल याचा जरा विचार कर. म्हणून आता ते पेपर सुद्धा फेकून देते आणि जानकी आज मला खाली पाडून सगळे लोक तुला डोक्यावर घेऊन नाचतात, म्हणजे तू जिंकली असं समजू नको. ही ऐश्वर्या काही आता गप्प बसणार नाही, मी तुला माझ्या स्टाईलने उत्तर देईल. आज तू माझ्या तोंडाला चिखल फासलास, उद्या मी तुझ्या तोंडाला काळं फासेल आणि माझं ते रूप बघशील की आजपर्यंत कधीही तू माझं ते रूप बघितलेलं नसेल. म्हणून आपल्याला भरलेल्या साडीच्या पदरानेच आपला चेहरा पुसते आणि अगदी तावतावाने आरशात पाहत असते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही गुलाबदादांना फोन करते की ओवीची शाळा लवकर सोडणार आहे त्यामुळे. तर गुलाबदादा म्हणतात की हो, ओवीची शाळा लवकर सुटणार ना, मग तिला शाळेतून आणायचे ना, वहिनी साहेब आणतो, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा आता गुलाबदादांचं हे बोलणं सुमित्राने ऐकलेलं असतं. सुमित्रा लगेच गुलाबदादांना म्हणते की ओवीला आणण्यासाठी आज मी स्वतः जाईल, बरेच दिवस झाले ओवी आणि माझी भेट नाही, म्हणून सुमित्रा ही ओवीला शाळेत घेण्यासाठी येते आणि शाळेत आल्यानंतर ओवी
ओवी ही जेव्हा शाळेतून बाहेर पडते, आजीला बघून ओवीला खूप आनंद होतो आणि प्रेमाने आपली ओवी ही आपल्या आजीला मिठी मारते। तेव्हा मात्र आता सुमित्रा ही ओवीबरोबर वेळ घालवत असते, तिला अगदी तिचे लाड करत असते, झोका देत असते। आणि तर इकडे गुलाबदादा हे बाजारात भाजी न्यायला आलेले असतात, तर ऋषिकेश दादांची आणि त्यांची भेट होते। तर ऋषिकेश म्हणतो की गुलाब, अरे तू इकडे काय करतोस? तेव्हा गुलाब म्हणतो की दादा अहो भाजी आणायला आलो होतो। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मग तिकडे ओवी तुझी वाट बघत असेल, जानकीने तर तुला ओवीला आणायला जा असं सांगितलं होतं। तेव्हा आता गुलाबदादा खूप घाबरतात, गुलाबदादा म्हणतात की मी नाही गेलो, म्हणून आता ऋषिकेश दादा हे रागानेच तिकडे जायला निघतो। तेव्हा आता गुलाबदादा ठरवतात की काही झालं तरी आता मला हे सर्व वहिनी साहेबांना सांगावे लागेल, म्हणून जानकी ही तिची पावडर विकत येत असते आणि आता गुलाब तिला फोन करतो की ऋषिकेश दादांनी आईसोबत ओवी ताईंना जर बघितलं तर काय होणार। आणि त्याच वेळेस मात्र सुमित्रा आणि ओवी ह्या एकमेकींशी अगदी आनंदाने खेळत असतात। तर ऋषिकेश लगेच तेथे ओवीच्या स्कूलमध्ये आणि आता ऋषिकेशला बघून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। ओवी आणि सुमित्रा खूप घाबरतात आणि त्याच वेळेस आता गुलाबदादांनी जे काही जानकीला सांगितलेलं असतं, तर जानकीसुद्धा घाईने तेथे शाळेमध्ये येते। तेव्हा आता सर्वजण एकत्र येतात, तर पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।